नमस्कार. मी संजय मित्रगोत्री. ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे. आपणास हे ऑडिओ बुक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाग 19 राऊंड टेबल कॉन्फरन्स भाग 2. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी अस्पृश्यांकरता काही खास मागण्या केल्या होत्या. त्या सर्वांना विदितच आहे. दुसऱ्या अधिवेशनात ज्या वेळेला अस्पृश्यांच्या मागण्याचा प्रश्न निघाला त्यावेळेला सर्व हिंदू प्रतिनिधींनी आणि खुद्द गांधींनी देखील त्या मागण्यांना कसून विरोध केला. अस्पृश्यांच्या संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना. पददलितांसारख्या सर्व बाजूनं नाडलेल्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनलेल्या, सामाजिकदृष्ट्या कसपटाप्रमाणे लेखल्या गेलेल्या आणि राजकीयदृष्ट्या निर्माल्यवत जात झालेल्या अशा समाजाला काही सवलती द्यायला जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश भाग हिंदूंच्या हातात जाणार. त्या राज्यात दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार ही मला मोठी शंका उत्पन्न झाली आहे आणि मी सर्वांना बजावलंय की जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गाला जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील तर त्या स्वराज्याला अस्पृश्य समाज कदापि संमती देणार नाही. दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्यांकरता मी मागण्या सादर केल्या आणि त्या मुख्य प्रधानांजवळ रुजू केल्या. तरी पण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदारसंघ काही जागांकरता आपल्याला देण्यात आला होता. आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्याला मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानायला जागा होती आणि आता आपण पुढील कार्याला लागावं अशा विचारात मी होतो. संकटाला तोंड देऊन अस्पृश्य समाजाकरता थोडं बहुत कार्य आपल्या हातून झालं याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता आणि जीव खाली पडला होता. फार कशाला, वन्य पशूंच्या तावडीतनं सुटून एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी पोचतात ज्याप्रमाणे एखादं हरिण स्वस्थचित्त होतं त्याप्रमाणे माझी मनस्थिती झाली होती. इतक्यात महात्मा गांधींची घोर प्रतिज्ञा कानी आली. अस्पृश्यांच्या सुदैवानं यावेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यांना महात्माजींचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळा उपयोगच झाला. महात्माजींनी पुष्कळच मिळतं जुळतं घेतलं आणि हिंदू पुढाऱ्यांशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला. पंजाब प्रांतात अस्पृश्यांना एकही जागा मिळाली नव्हती. इथं त्यांना 8 जागा मिळाल्या. शिवाय इतर प्रांतातल्या अधिक जागा मिळाल्या त्या वेगळ्याच. दुसरा फायदा, मध्यवर्ती कायदे कौन्सिलात अस्पृश्यांच्या जागेचं प्रमाण 18% ठरवण्यात आलं. या प्रश्नासंबंधानं मुख्य प्रधानांच्या निवाड्यात काही नामनिर्देश नव्हता. मुख्य प्रधानांच्या निवाड्यात अस्पृश्यांना अत्यंत हानिकारक आणि धोक्याचे असे एक किल्मिष राहिले होते आणि ते म्हणजे सर्व सवलती 20 वर्षांनंतर आपोआप नाहीशा व्हायच्या होत्या. 20 वर्षात काही इकडची दुनिया तिकडं होणार नव्हती आणि या अल्पावधीत हजारो वर्ष चालत आलेले अन्याय नष्ट होणार नव्हते. तेव्हा सर्वसाधारण हिंदू समाजाचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय अस्पृश्यांना मिळालेल्या विशेष सवलती काढून घेणं म्हणजे वाढीला लागलेल्या झाडाला अकाली खर्च करणं होय. नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे. आता असं ठरलंय की हिंदू समाज आणि अस्पृश्य
यांच्या परस्पर संमतीनंच या सवलती दूर होतील. हिंदू समाजानं आपल्या प्रत्यक्ष कृतीनं अस्पृश्यांचा विश्वास संपादन केला तर या सवलती अस्पृश्य आपणहून चोरतील, नाहीतर ही व्यवस्था चालूच राहील. हे सर्व ठीक आहे, पण मिळालेल्या फायद्याचा तुम्ही जर योग्य तऱ्हेनं उपयोग करून घेतला नाही तर आंधळ्यापुढं रत्न ठेवण्यासारखी तुमची स्थिती होईल. जे मिळालं त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. तुम्हाला किती सत्ता मिळाली आहे याची योग्य कल्पना येण्याकरता स्वराज्यातल्या मुंबई कायदे काउन्सिलचं चित्र तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर आणा. 200 जागांपैकी कोणत्याही पक्षाकडं निदान 115 जागा असल्याखेरीज त्याला राज्यकारभार चालवता येत नाही. या प्रांतात सर्वात अधिक जागा हिंदूंच्या वाट्याला आल्या आहेत आणि त्या जवळजवळ 100 आहेत. या 100त तुमच्या 15 शिवाय राज्यकारभार हाकता येईल का? मुसलमान वगैरे इतर लहान लहान गटासंबंधानं तर बोलायलाच नको. तेव्हा तुमच्या हातात अलौकिक शक्ती आली आहे. तिचा तुम्ही आपली आर्थिक उन्नती करून घेण्याकरता उपयोग केला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची आणि मननीय सूचना तुम्हाला द्यायची आहे. आज जिकडं तिकडं तुमच्याकरता देवालयांचे दरवाजे उघडण्याचे प्रयत्न चालू आहेत. हा प्रयत्न करणाऱ्यांचा शुद्ध हेतूबद्दल मला शंका नाही, परंतु देवालयात जायला मिळालं म्हणजे तुमचा उद्धार होत नाही, हे तुम्ही विसरू नका. देवालयातल्या मूर्तीभोवती खेळणाऱ्या आध्यात्मिक भावापेक्षा पोटाची खळगी कशी भरायची याची विवंचना तुम्ही अगोदर बाळगली पाहिजे. खायला पुरेसं अन्न नाही, अंगभर वस्त्र नाही, शिक्षण घेण्याची सोय नाही, द्रव्याच्या अभावी औषध पाणी घेता येत नाही, अशा दैन्यावस्थेत सापडलेला आपला समाज आहे. ही परिस्थिती पालटून आयुष्यातल्या आवश्यक सुखसोयी उपभोगण्याला मिळतील या ध्येयानं तुम्ही आपल्या पुढचा कार्यक्रम आखला पाहिजे. देवालयात जाण्याचे मार्ग मोकळे झाले किंवा केवळ अस्पृश्यता दूर झाली म्हणून मिळालेले हक्क गमावणं उचित होणार नाही. आजची आपली दैन्यावस्था ही दैव दुर्विलासाचं फळ आहे. या फुलचट आणि आत्मवंचक कल्पनेला अजिबात फाटा द्या. माझी अशी पक्की खात्री आहे की या बळसट कल्पनांना झुगारून देऊन आपल्यातला प्रत्येक इसम राजकारणाकडे लक्ष ठेवून राजकीय सत्तेचा योग्य उपयोग करून घेईल तर आपल्या समाजाची दुःख दूर झाल्याखेरीज राहणार नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र ही की तुम्ही जे पुढारी निवडाल, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल, ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील. तुमचं हित आणि त्यांचं हित एक असेल आणि जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा. दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीनं पाणी पिणारे किंवा भाडोत्री कामं करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील, ते तुम्हाला दगा दिल्याखेरीज राहणार नाही. तरी या मानधारी पुढाऱ्यांपासून तुम्ही दूर राहा. यापुढं आपल्याला पुष्कळ कामं करायची आहेत. आज आपल्याजवळ स्थिर अशा संस्था नाही, सर्व चळवळींचं केंद्रस्थान म्हणून एखादी स्वतंत्र जागा नाही. हरेक कामं करण्याकरता 2 लाख रुपयांचा निधी उभारण्याचा मी संकल्प केलाय. वयात आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषानं या फंडात भर घातली पाहिजे. तुम्ही जनता पत्राचा खप वाढवला पाहिजे. ते आपलं मुखपत्र आहे. त्या पत्राद्वारे जनतेला स्फूर्ती प्राप्त होणार आहे. तेव्हा ते पत्र स्वावलंबी करणं तुमचं कर्तव्य आहे. 14 तारखेच्या मध्यरात्री आमची व्हिक्टोरिया बोट पोर्ट सय्यदहून पुढं चालू झाली आणि तिनं भूमध्य समुद्रात प्रवेश केला. हिंदी महासागराप्रमाणे भूमध्य समुद्रही वर्षाकाठी काही दिवस शांत आणि काही दिवस खवळलेला असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी तो बहुधा खवळलेलाच असतो. त्याप्रमाणे 15 तारखेला सकाळी
त्यानं उग्र रूपच धारण केलेलं दिसतं. त्या दिवशी 12 वाजेपर्यंत त्याचं तुफान सुरू होतं आणि त्यामुळं बोटीवरच्या सर्वांच्या हालचाली बंद होत्या. जो तो आपल्या केबिनचा आश्रय धरून बसलेला होता. खवळलेल्या अगर तुफानी दर्याचं व्यक्तिशः मला काहीच वाटलं नाही. मी एक चांगला दर्यावर्दी आहे, पण बहुत करून इतर पुष्कळांना खवळलेल्या समुद्राची भीती वाटते आणि त्यांना फार त्रास होतो. दुपारी 12 नंतर समुद्र शांत होत गेला. त्यामुळं बरं वाटू लागलं, पण पुन्हा रात्री एकदम त्यानं उग्र रूप धारण केलं. मोठमोठ्या प्रचंड लाटा उसळू लागल्या आणि खेळाडूंच्या लाथांनी फुटबॉल जसा वरखाली उसळतो तशी आमची बोट या प्रचंड लाटांच्या प्रहारांनी वर खाली उसळ्या घेऊ लागली आणि आजूबाजूला हेलकावे खाऊ लागली. याच घालमेलीत सर्वांची झोप पळाली. ती सारी रात्र सर्वांनी जागून काढली. पहाटेच्या सुमाराला वादळ शांत झालं. जिनेवाला येऊन पोहोचेपर्यंत मग पुढं समुद्र तसाच शांत राहिला. यापुढं बांधण्यात येणाऱ्या इटालियन आगबोटी आता तयार व्हायच्या आहे. म्हणतात की समुद्र कितीही खवळला आणि लाटा कितीही उसळल्या तरी त्या अगदी स्थिर राहतील, हलणार नाही, अगर डोलणार नाही. अशा स्थितप्रज्ञ आणि अचंचल नमुन्याच्या काही बोटी फ्रेंच लोकांनी बांधल्याचंही मी ऐकतो. मानवी बुद्धीला काहीच अशक्य नाही. अशा तऱ्हेच्या न हलणाऱ्या डोलणाऱ्या बोटी लवकरच सर्वत्र सुरू देखील झालेल्या दिसतील. असं झाल्यास समुद्र प्रवासात सध्या होणारी दगदग आणि त्रासही बहुधा सारे मिटून जातील. 18 तारखेला सकाळी 7 वाजता आमची बोट जिनेवाला येऊन पोहोचली. 8 वाजता आम्ही बोटीतनं खाली उतरलो. सामान तपासण्यासाठी इथं जो एक कस्टम हॉल बांधण्यात आलाय तो खरोखरच शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजला पाहिजे आणि त्याच्या या सौंदर्याचं श्रेय इटलीच्या मुसोलिनीला दिलं पाहिजे. लंडनला जाणारी आमची गाडी जिनेवाकडनं 11:40 सुटणार होती. इकडं तिकडं हिंडण्याला त्यामुळं सरासरी 2 तासांची आम्हाला सवलत होती. आम्ही काही जणांनी घोड्याची गाडी केली आणि जिनेवा शहरातनं इकडं तिकडं भटकलो. हे शहर फार जुनं असून त्याच्या पाठीमागं एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. बरोबर 11:40ला आमची ट्रेन सुटली. मध्यंतरी ट्युरियनला आम्ही बदलली आणि 19 तारखेला सकाळी पॅरिसला पोहोचलो. पॅरिसला पुन्हा आम्हाला गाडी बदलावी लागली. पॅरिसहून आम्ही 8:30 वाजता निघालो आणि 11ला कॅलेला आलो. इंग्लिश खाडीतल्या बोटीत आम्ही शिरतो तो तिथं आम्हाला श्री जोशी, पेट्रो वगैरे मंडळी भेटली. ही मंडळी P&O कंपनीच्या बोटीनं मुंबईहून आमच्या 2 दिवस अगोदर निघाली होती. खाडीत तुफान नव्हतं, हीच मोठी नशिबाची गोष्ट समजली पाहिजे. तसं असलं म्हणजे या खाडीतला प्रवास फार त्रासदायक वाटतो. डोव्हरला यायला आम्हाला नेहमीपेक्षा 50 मिनिटं अधिक लागली. जवळजवळ 2 वाजता आम्ही डोव्हरला उतरलो. 2:15ला आम्ही डोव्हरहून आगगाडीत बसलो. आधीच 1 तास उशीर झाला होता. तो लंडनला पोहोचेपर्यंत भरून काढता आला असता. पण मध्येच आमच्या ट्रेनचं इंजिन बिघडलं. त्याची नाडी तपासायला आणखी अर्धा तास खर्ची पडला. त्यामुळं लंडनला नेहमी 3:30ला जाणारी आमची ट्रेन त्या दिवशी 4:45ला पोहोचली. इथंही सर्वत्र धुकं पसरलेलं होतं. चोहीकडं अंधार पसरलेला होता. आपापल्या स्नेहसोबत्यांना भेटण्याकरता व्हिक्टोरिया स्टेशनवर मंडळी येऊन तिष्ठत उभी होती. आम्हा प्रतिनिधींच्या स्वागतार्थ सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित झाले होते. स्टेशनवर सर्वत्र गर्दी झाल्यामुळं मी आपला
एकटा जो तडक निघालो तो मला जिथं उतरायचं होतं त्या रॉयल हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. राऊंड टेबल परिषदेची पहिली बैठक आम्ही इथं येण्यापूर्वीच म्हणजे 17 तारखेला झाली. तिच्यात पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. परिषदेच्या कामाला खरी सुरुवात 21 तारखेपासून झाली. आमची अशी अपेक्षा होती की मुसलमान प्रतिनिधी आता आम्हा इतर प्रतिनिधींशी एकमत करून हिंदुस्थानांकरता हिंदी लोकांना जबाबदार अशा राज्यपद्धतीची आमच्याबरोबर मागणी करतील. कारण जातीविशिष्ट अशा त्यांच्या बहुतेक मागण्या त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत. पण ही आमची आशा सफल होईल असं वाटत नाही. नेहमीच्या परिपाठाप्रमाणे मुसलमान प्रतिनिधींनी आपला स्वतंत्र गट स्थापन केलेला असून नामदार आगा खान त्यांचे अध्यक्ष आहेत आणि मिस्टर झफरुल्ला खान हे त्याचे बाजू मांडणारे आणि त्यांचे स्पोक्समन आहेत. सर्व राऊंड टेबल परिषदेत हा मुसलमानांचाच फक्त एक संघटित असा गट आहे. हिंदू हे आपल्या पूर्वपरंपरेनुसार विभक्त आणि परस्परांपासून अलिप्त आहे. हिंदूंपैकी प्रत्येक जण जो काही बोलेल आणि करेल ते स्वतःच्या नावानं आणि स्वतःकरिता बोलेल अशी वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात खेदाची आणि चिंतेची गोष्ट वाटते ती ही की हिंदू मुसलमानांचं इथंही एका देखील मुद्द्यावर एकमत अगर एकवाक्यता होऊ शकत नाही. हिंदूंबरोबर एकमत करून घेण्याची मुसलमानांना आवश्यकता मुळी भासली नाही. आपण म्हणू ते हिंदूंनी मान्य करावं असं मुसलमानांना वाटतं. असं का असावं याचा देखील लोकांना फार अचंबा वाटतो. काहींच्या मते हिंदूंशी मतभेद ठेवण्यात मुसलमानांचं हित साधलं जातं, कारण हिंदू मुसलमानांतल्या या मतभेदांमुळं ब्रिटिशांना दोघांच्या भांडणात निर्णय घेण्याची साहजिकच संधी मिळते आणि मुसलमानांना अशी आशा वाटते की ब्रिटिशांनी दिलेला कोणताही वादग्रस्त बाबतीतला निर्णय आपल्याला हितकारक आणि अनुकूल असाच असेल. या त्यांच्या अंदाजात बरंच तथ्य आहे असं मला वाटतं. ते कसेही असोत, पण ब्रिटिशांना मुसलमानांच्या वादात मध्यस्थी करून निर्णय देण्याचा अधिकार आणि संधी आहे ही वस्तुस्थिती हिंदू मुसलमानातल्या ऐक्याला विघातक आहे. यामुळं हिंदू मुसलमानात सलोखा होणं अशक्यप्राय झालेलं आहे. ही गोष्ट आता हिंदूंनी ओळखली असून आपण सुसंघटितपणे वागावं असं त्यांना वाटू लागलंय. पेट्रो हे माझ्या शेजारीच बसतात. त्यांना इंग्रज हे आपल्या पहिल्या प्रतीचे मित्र वाटतात. इंग्रजांच्या खालोखाल त्यांना मुसलमानांचा जिव्हाळा वाटतो. हिंदुस्तान अगर हिंदू यांना त्यांच्या हृदयात फारच अल्पस्थान आहे. आतापर्यंत ज्या प्रश्नांची वाटाघाट झाली त्यात अस्पृश्यांच्या मतदारसंघाचा आणि प्रतिनिधित्वाचा प्रामुख्यानं विचार झाला. मला कळवण्यात आनंद वाटतो की आपल्या या प्रश्नांच्या बाबतीत कसल्याही प्रकारची घासाघीस अगर प्रतिकूल टीका कुणीच केली नाही आणि आपले हे प्रश्न समाधानकारकपणे निकालात निघाले. अजून परिषदेपुढं तिसरा मोठा कार्यक्रम आणि दुसरे अनेक भानगडीचे प्रश्न आहेत. 20 डिसेंबरपर्यंत हे कसं आटोपेल ते आटोपो, पण या एकंदर कार्यक्रमाविषयी इथं फारच थोड्यांना उत्साह अगर आपलेपणा वाटत असलेला दिसून येतो. खरं आणि लोकांना जबाबदार असणारं स्वराज्य कधी पदरात पडेल याचा सर्वांना ध्यास लागलेला दिसतो. पण या खऱ्या स्वराज्याचा प्रश्न या परिषदेच्या कार्यक्रमात कुठे दिसतच नाही. याचा अर्थ असा की राज्यपद्धतीचे कागदी स्वरूप काय असावं हे ठरवून आम्ही परत येऊ, पण हे स्वराज्य अंमलात कधी येणार हे मात्र आम्हाला नक्की सांगता येणार नाही. ती गोष्ट गुलदस्त्यात राहणार आहे. पण याही प्रश्नाचा निकाल लावून घेण्याचं कुणीतरी ठरवलंय असं म्हणतात. असं झाल्यास या प्रश्नामुळं उत्पन्न होणाऱ्या वादळात परिषदेचं तारू बुडण्याचा संभव आहे.
तिसऱ्या राऊंड टेबल परिषदेचा हा तिसरा आठवडा आहे. मागील 2 परिषदांच्या बाबतीत जो एक प्रकारचा उत्साह आणि जी एक तऱ्हेची आस्था वाटत होती, ती या तिसऱ्या परिषदेच्या वेळी प्रतिनिधींनाही वाटत नाही आणि ब्रिटिश जनताही राऊंड टेबल परिषदेच्या कार्याकडं पूर्वीसारख्या कौतुकानं आणि आस्थेनं लक्ष देताना दिसत नाही. येऊ घातलेल्या फेडरेशनची रूपरेषा कशी काय असावी आणि त्याच्या भोवती कोणकोणत्या बंधनांची कुंपणं असावीत हे जाणण्यापेक्षा ते फेडरेशन रूपी स्वराज्य नक्की आपल्या हाताला कधी लागेल हे जाणायला हिंदी प्रतिनिधी अधिक उतावीळ आणि उत्सुक झाले आहेत. पण हे फेडरेशन कधी प्राप्त होणार याचा मुळीच अंदाज लागत नाही. त्यामुळं सध्या जी चर्चा आणि काथ्याकूट इथं चाललाय त्याच्यात भरीव असं विशेष काहीच कुणाला वाटत नाही. याच परिषदेत असे कित्येक प्रतिनिधी आहे की तिच्या कामकाजात मनापासनं मुळी भागच घेताना दिसत नाही. त्यांच्या अनास्थेच्या मुळाशी दुसरंही एक कारण आहे. कार्यक्रम पत्रिकेत फेडरेशन कसं असावं या संबंधींच्या कालमर्यादेचा त्यात नामनिर्देशनही नाही. फेडरेशन कसं असावं हा प्रश्न चर्चेत आहे, पण ते कधी देणार याचा काही अंदाज नाही. ती गोष्ट रामभरोसे ठेवल्यासारखी वाटते. त्यामुळं पुष्कळांना या चालू चर्चेत काही तथ्यांश दिसत नाही आणि म्हणून ते तिच्यात विशेषतः भाग घेताना दिसत नाही. पुष्कळांना तर अशी भीती वाटते की हा प्रश्न शेवटपर्यंत असाच गुलदस्त्यात राहील आणि हिंदी प्रतिनिधींना फेडरेशन कशी घेणार हे न समजताच परत फिरावं लागेल. पण हा प्रश्न कुणी विचारल्यास त्याचा निर्णय समाधानकारक लागेल असंही मला वाटत नाही. हिंदू मुसलमान आपापसात लढू लागले म्हणजे अस्पृश्यांचा ओढा मुसलमानांकडे वळू लागतो. त्यांना वाटतं की मुसलमानांशी आपण दोस्ती केली की आपलं हित होईल. पण ही गोष्ट दिसते तितकी खरी नाही. हे लक्षात ठेवून अस्पृश्यांनी फार सावधगिरीनं वागलं पाहिजे. शारदा कायद्याच्या बाबतीत मुसलमानांनी धोरणाचा मला जो अनुभव आला तो काही समाधानकारक म्हणता येणार नाही. जीर्ण आणि पुराणमतवादी हिंदू कर्मठांबरोबर शारदा कायद्यासारख्या आवश्यक कायद्याला विरोध करण्यासाठी बहुतेक मुसलमान तयार झालेले पाहून माझ्या मनाला त्याच वेळी मोठा धक्का बसला. या राऊंड टेबल परिषदेच्या वेळीही मुसलमानांची सामाजिक मनोवृत्ती कट्टर सनातनी हिंदूंप्रमाणेच किती आकुंचित आणि अधोगामी असू शकते याचा दुसरा अनुभव नुकताच मला इथं आला. वर्णाश्रम स्वराज्य संघाच्या सनातनी ब्राह्मण अध्यक्षांचा एक खास टेलिग्राम मिस्टर गझनवी या मुसलमान प्रतिनिधीला परवा इथं आला. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेश चळवळीला विरोध करायला सनातनी हिंदूंबरोबर मुसलमान बंधूंनी सहकार्य करावं अशा आशयाचा तो संदेश होता. हिंदुस्थानला स्वराज्य मिळाल्यास तो हिंदूंच्या त्याचप्रमाणे मुसलमानांच्या दोघांच्याही धर्माला घातक होईल आणि म्हणून अशा स्वराज्यापासून धर्मनिष्ठ हिंदूंप्रमाणे धर्मनिष्ठ मुसलमानांनीही सावध राहावं असंही त्यात ध्वनित केलं होतं. सनातनी हिंदूंची बाजू मुसलमान प्रतिनिधींनी राऊंड टेबल परिषदेपुढं मांडावी अशीही या सनातनी ब्रह्मवृंदांनी मिस्टर गझनवीला विनंती केली होती. मुसलमानांकडं अशा रीतीनं आपलं प्रतिनिधित्व सोपवून आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान ही म्हण या कट्टर ब्रह्मवृंदांनी सार्थ करून दाखवली असं म्हणायला हरकत नाही. मी गझनवीनं कट्टर ब्रह्मवृंदांनी सार्थ करून दाखवली असं म्हणायला हरकत नाही. मिस्टर गझनवीनं हा टेलिग्राम इथल्या टाइम्स पत्रात प्रसिद्ध केला. गझनवीसारख्या बंगाली कट्टर मुसलमानाला कट्टर हिंदू सनातन्यांनी
आपल्या धर्माचं रक्षण करायला सांगावं आणि ते त्यांनी मान्य करावं. ही घटना हिंदुस्थानातल्या सुधारकांनी अवश्य लक्षात घेतली पाहिजे. आपला धर्म संकटात पडतो असं पाहताच त्याचा जीव वाचवण्यासाठी ब्राह्मण देखील कट्टर यवन उर्फ म्लेच्छांचा धावा करायला कसा तत्पर असतो, याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हिंदूंचा धर्म तर असा विघ्नसंतोषी आहे की जरा काही नवीन गोष्ट घडली किंवा कालमानाप्रमाणे रूढाचारात थोडासा फरक पडतोसा वाटला की हिंदूंचा हा धर्म संकटात नेमका सापडलाच. सनातनी हिंदूंप्रमाणे हिंदी मुसलमान देखील एक अजब चीज आहे. सर्व सामाजिक सुधारणेचं त्याला वावड आहे. हिंदुस्थानातले त्यांचे बंधू समाजक्रांतिवादी बनलेले आहे. राष्ट्राच्या आणि मानवी जीवनाच्या स्वाभाविक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व जुन्या चालीरीतींचा मुस्तफा कमाल पाशासारखा मुसलमान देशभक्तानं धुव्वा उडवून दिलाय. कमाल पाशाबद्दल मला मोठा आदर वाटतो आणि आपलेपणा वाटतो. पण हिंदू मुसलमानांना मोहम्मद शौकत अली सारख्या देशभक्त आणि राष्ट्रीय मुसलमानांना देखील कमाल पाशा आणि अमानुल्ला आवडत नाही, कारण ते सुधारक आहे आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा तर महापाप ठरते. मिस्टर डी वेलोरोच्या सूचनेप्रमाणे बादशहानं आयर्लंडच्या गव्हर्नर जनरलच्या जागी ज्या ग्रहस्थाची नेमणूक केली आहे ते ग्रहस्थ यापूर्वी एक दुकानदार होते. असा हा लहानसा दुकानदार आयर्लंडच्या गव्हर्नर जनरल पदावर आरूढ होईल अशी कुणाला कल्पना तरी येऊ शकेल का? स्वराज्याकरता झगडणाऱ्या आयरिश लोकांविषयी लोकमान्य टिळकांना मोठं कौतुक आणि आदर वाटे. पण त्याच टिळकांना हिंदुस्थानी राज्यसूत्र दिली. तांबोळी वगैरे क्षुद्र जातीय लोकांच्या हाती जाण्याची कल्पना देखील असह्य वाटत होती. राज्यसत्तेची सूत्र ब्राह्मणांच्या हाती असावी, ती हलवायला अन्य कुणी पात्र नाही अशी त्यांची विचारसरणी दिसून येत असल्याचं त्यांनी त्यावेळी बोलून दाखवलेल्या विचारांवरून दिसून येतं. याच्या उलट डी वेलोराची मनोवृत्ती आहे. तेली तांबोळी आणि तागडीवाल्यांचा उपहास करण्याऐवजी तागडीवाल्याला त्यानं आपल्या स्वराज्यातल्या सर्वात मोठ्या अशा बहुमानाच्या जागेवर नेऊन बसवलं. आपले हिंदी देशभक्त आणि लोकनायक आणि आयरिक देशभक्त पुढारी यांच्या मनोवृत्तीत असा हा एक मोठा फरक आहे. येरवडा जेलमधनं प्रसिद्ध होणारी गांधीजींची पत्रकं मी वाचत असतो. डेली हेरॉल्ड या एका मजूरपक्षीय पत्राखेरीज गांधीजींचं नावसुद्धा इथली इंग्लिश पत्र आजकाल छापत नाहीत. रत्नागिरीच्या पटवर्धनांसाठी गांधीजींनी उपवास केला असं मी डेली हेरॉल्डमध्ये वाचलं. माझ्या मते या बाबतीत गांधीजींची कारणं अगदी सर्वस्वी रास्त असून सरकारचं धोरण सर्वस्वी चुकीचं आहे. श्री पटवर्धनांच्या इच्छेप्रमाणे सरकारनं त्यांना भंग्याचं काम करू द्यायला पाहिजे होतं. त्यांना मनाई करण्याचं सरकारला मुळीच कारण नव्हतं. जातीभेद आणि त्याजन्य अस्पृश्यता जर नष्ट व्हायची असेल तर घाणेरडी धंदे वंशपरंपरागत पद्धतीनं करण्याची रूढी नष्टच केली पाहिजे. सरकारनं आणि तेही ब्रिटिश सरकारनं भंग्याचं काम भंग्याच्या जातीत जन्मलेल्या व्यक्तीनंच करावं असा आग्रह धरून जातीभेदाचं रक्षण करण्याची चिंता का व्हावी असं करणं त्यांना कसं शोभतं हेच मला समजत नाही. गुरुवायूर मंदिरासाठी गांधीजी जो प्राणांतिक उपवास करणार आहे त्याही त्यांच्या कृतीला मला असाच पाठिंबा देता आला असता तर फार बरं झालं असतं. गांधीजींचं हे करणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण त्यांचं हे करणं अनावश्यक आणि अप्रामाणिक आहे
असं मात्र मला वाटतं. पण त्यांनी ठरवलेल्या संकल्पापासनं त्यांना परावृत्त करणं व्यर्थ आहे. त्या निरुपयोगी प्रयोगापायी ते आपला प्राण खर्ची घालणार नाहीत, अशी आपण आशा करूया. कारण तसं करणं म्हणजे एका चांगल्या, उपयुक्त जीवनाचा निरुपयोगी गोष्टीपायी अपव्यय करण्यासारखं होईल. गुरुवायूरच्या बाबतीत लोकमतावर आणि प्रचलित कायद्यावर त्यांनी आपल्या संकल्पाची भिस्त ठेवल्याचं ऐकून जरा हायसं वाटलं. अंतरात्म्याच्या अंतस्थ प्रेरणेचाच प्रथम जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी जर आधार घेतला असता, तर मग त्यांच्या संकल्पाचं स्वरूप परिणामाच्या दृष्टीनं अधिक धोक्याचं आणि चिंताजनक झालं असतं. 6 डिसेंबरच्या मँचेस्टर गार्डियन या पत्रात प्रसिद्ध झालेलं व्यंगचित्र मोठं मजेदार आणि उद्बोधक आहे. या चित्रात हिंदुस्थानचे सध्याचे व्हॉइसरॉय लॉर्ड किलिंग्डन यांनी उपोषण केलं असून ग्लानी येऊन ते कॉटवर पडल्याचं दाखवलंय. जवळच बाजूला मिस्टर मॅकडोनाल्डचा एक निर्जीव पुतळा स्टूलावर ठेवलेला दाखवला असून दुसऱ्या बाजूला बऱ्याच अंतरावर गांधीजी चरख्यावरून सुतं काढत असलेले आणि त्यांची बकरी जवळच रवंथ करत कान टवकारून उभी असलेली दाखवली आहे. ब्रिटिश पार्लमेंटकडनं मिळणाऱ्या राजकीय सुधारणांना अस्पृश्य लेखून त्यांचा अवघेद गांधीजींनी करू नये, त्या सुधारणांना स्पृश्य लेखून त्यांचा स्वीकार करायला गांधीजींना भाग पाडण्यासाठी व्हॉइसरॉय साहेब गांधींविरुद्ध हा उपास करत असल्याचा भावार्थ या व्यंगचित्रात चित्रकार मिस्टर लोप यांनी रेखाटलाय. गांधीजींचं सहकार्य संपादन केल्याशिवाय भावी राज्यघटना यशस्वी होणार नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारला गांधीजींची मनधरणी करून त्यांचं सहकार्य मिळवणं भाग पडेल असं या चित्रातनं दर्शवलंय. पण ब्रिटिश सरकारला शरण आणण्याइतकी सुसंघटित शक्ती गांधीजींच्या पाठीशी यापुढं असू शकेल असं वाटत नाही.